बातमी आहे मनसे संदर्भात। मनसे ही बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार आहे। शेगाव इथल्या आढावा बैठकीनंतर अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। पक्षनिरीक्षक डॉक्टर जयप्रकाश बावस्कर यांनी ही घोषणा केली आहे। मनसे आता बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। पक्षनिरीक्षक डॉक्टर जयप्रकाश बावस्कर यांनी ही घोषणा केली आहे। शेगाव येथे पक्षनिरीक्षकांच्या आढावा बैठकीनंतर ही अधिकृत घोषणा करण्यात आली। मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जिल्ह्यामधले अनेक जण इच्छुक आहेत। लवकरच अधिकृत उमेदवारांच्या नावाची देखील घोषणा होणार आहे। विदर्भामध्ये मनसे पहिल्यांदाच बुलढाणा लोकसभा निवडणूक ही ताकदीने लढवणार आहे। शेगाव येथे पक्षनिरीक्षकांच्या आढावा बैठकीनंतर ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। मनसे आता बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार आहे। शेगाव इथल्या आढावा बैठकीनंतर ही अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। पक्षनिरीक्षक डॉक्टर जयप्रकाश बावस्कर यांनी ही घोषणा केली आहे। विदर्भामध्ये मनसे पहिल्यांदाच बुलढाणा लोकसभा ताकदीने लढवणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, मनसे पहिल्यांदाच विदर्भामध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय, तशी अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली आहे। अधिकची माहिती। त्याने नक्कीच आपल्याला माहिती आहे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जे आहे ते आपल्या उमेदवारांची आणि लोकसभा मतदारसंघाची चाचपणी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। तर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे मनसेचे पक्ष निरीक्षक बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि या ठिकाणी बुलढाणा लोकसभा जी आहे ती मनसे लढवणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केलेली आहे। खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसं पाहता आता आपल्याला माहिती आहे, राजकीय जे वातावरण आहे राज्यातील ते विस्कळीत झालेलं आहे आणि वेगवेगळे पक्ष फुटलेले आहेत। शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, त्यामुळे कुठेतरी आता मनसेला सुद्धा या ठिकाणी जे महत्वाकांक्षा आहेत ते निर्माण झालेले आहेत। कदाचित मनसेला या ठिकाणी बुलढाणा नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते निवडून येण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे त्यांनी अजून उमेदवार जरी जाहीर केला नसतात, मात्र बुलढाणा लोकसभेत लढवणार असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये निश्चितच या ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी केली जाईल आणि योग्य उमेदवाराला मनसेकडून या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल। मात्र कशा पद्धतीने हे राजकारण असेल ते आगामी निवडणुका जाहीर झाल्यानंतर नाही, कारण की अजून युती असेल किंवा इतर जे काही निर्णय राजकीय पक्षांचे व्हायचे बाकी आहेत। मात्र त्या आधीच मनसेने अशा पद्धतीने निर्णय घेतल्याने अनेक जण आता या ठिकाणी गुडघ्याला बाशिंग घालून मनसेचे उमेदवारी मिळते का यासाठी देखील प्रयत्न करत असल्याची माहिती जी आहे ते मिळत आहे। जाणवे जी प्रफुल्ल, काही उमेदवारांची नावांची घोषणा वगैरे करण्यात आलेली आहे का आतापर्यंत? घोषणा नावांची उमेदवारांच्या आजपर्यंत झाली नसली तरी मनसेचे राज ठाकरेंचे जवळचे मित्र आणि मनसेचे बडे पदाधिकारी विठ्ठल लोखंडकर जे यांच्या रूपाने हा उमेदवार त्यांना देता येऊ शकतो। कारण की मागील विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेकडून जेव्हा उमेदवार दिला गेला होता तेव्हा विठ्ठल लोखंडकर यांनी या ठिकाणी उमेदवारी लढवली होती। यंदा जर काही झालं तर विठ्ठल लोखंडकर विदर्भातील बडे नेते मानले जातात आणि त्यांना ही संधी जी आहे मनसेकडून दिली जाऊ शकते आणि त्याचबरोबर इतर जे पदाधिकारी आहेत ते देखील इच्छुक आहे। बाहेर पक्षातून काही जे नेते आहेत किंवा राजकीय पदाधिकारी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी केली जाऊ शकते। मात्र वेळेवर काय नेमके निर्णय होतात त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या तरी मनसेकडे सध्या प्रभावित उमेदवार आहे विठ्ठल लोखंडकर म्हणून त्यांच्याकडे पाहायला जाते। त्यांनी जी प्रफुल्ल, अधिकृत घोषणा तर झालेली आहे आणि लोकसभेची निवडणूक देखील आता 2024 मध्ये अगदी जवळ आलेली आहे। या दृष्टीने मनसे काही तिथे प्रयत्न करताना किंवा कोणत्या प्रकारे तयारी करताना दिसते का? त्याने नक्कीच गेल्या काही काळामध्ये आपण जर का पाहिलं तर मनसे हा मुंबई पुरता या ठिकाणी मर्यादित पक्ष असा समजला जायचा। मात्र गेल्या काही वर्षभरातील काळामध्ये आपण पाहिलं तर मनसेकडून मोठी आंदोलन जे केल्या गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते जे आहे ते सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। मनसेची कामगार सेना असेल किंवा मग मध्यंतरी ज्या पद्धतीनं राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून गेली होती त्यावेळेस देखील मनसेचे जे बुलढाणाचे स्थानिक नेते असतील किंवा मुंबईतून देखील बरेच नेते या ठिकाणी मनसेच्या आंदोलनाच्या माध्यमातून राहुल गांधीला विरोध करण्याकरता आलेले होते। सावरकरांचा मुद्दा त्या वेळी बराच गाजला होता आणि त्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये मनसेची एक वेगळी शक्ती पाहायला मिळाली होती आणि त्याच आधारावर कुठेतरी आता बुलढाणा लोकसभा या ठिकाणी मनसेकडून लढवलं जाईल असं जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच उमेदवारांची चाचपणी केली जाईल आणि योग्य उमेदवाराला मनसेकडून या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये उतरवलं जाईल। त्याने जी कशा प्रकारे मनसेची तिथे तयारी सुरू आहे आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी?
त्याने सर्वच राजकीय पक्ष सध्या विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल त्याचबरोबर बारगडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील नगरपालिकेच्या निवडणुका अत्यंत बरेच गेल्या दीड वर्षापासून बारगडलेल्या आहे। यासाठी सर्वच राजकीय पक्ष जे आहे ते आता आपली जागा शोधत आहे, कुठं आपल्या कशा पद्धतीनं या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा मग विधानसभा असो की लोकसभा असो यावर आपला उमेदवार निवडून येईल किंवा ह्या संपूर्ण जागा आपल्या ताब्यात कशा येतील यासाठी कसोशीनं प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं। आतापासूनच अनेक जे राजकीय पक्ष आहेत ते मतदारांपर्यंत पोहोचतात, वेगवेगळी आश्वासनं देत आहेत, झालेली कामांचं या ठिकाणी मोजणी मतदारांना करून दाखवतात। त्यामुळे म्हणजेच नाही तर इतर पक्ष देखील लोकसभा असेल विधानसभा असेल यासाठी तयारी करताना पाहायला मिळतात। म्हणजे गेल्या काही काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष अशी कामगिरी केलेली आहे। कामगारांचा प्रश्न असेल, कामगारांच्या प्रश्नावर सातत्यानं मंत्री बुलढाणा जिल्ह्यामध्ये आवाज उठवला होता। ज्या पद्धतीनं कामगारांना किमान वेतन या अनेक ठिकाणी दिलं जात नव्हतं, त्यासाठी बरेचसे आंदोलन जे आहे जनतेकडून केले गेली होती, काम बंद आंदोलन जे केलं गेलं होतं। त्यामुळे निश्चितच मनसेकडून एक प्रभावी उमेदवाराचा शोध जो आहे तो घेतला जाईल आणि त्यासाठी आतापर्यंत हा संपूर्ण जो खराखोरा मनसेकडून केला गेला होता त्याचा फलित म्हणून बुलढाणा जिल्ह्याची लोकसभेची जागा जी आहे मनसे आता लढवणार असल्याची अगदी जाहीर करत प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।